ती भिकारचोट आहे ते काय खाऊन घेईल ते, त्याचं काय खरंय. म्हणजे उपेक्षाही झाली आणि किंमतही राहिली नाही, हलकं समजल्या गेलं. एवढे 3 दोष लागतात गड्या हो. किती दोष लागतात माय हो. कोणाची एकदाने कोणाचा कपडा कधीच मागायचा नाही. हा तू म्हणलीच सवय. ए सत्य मामा, अहो मी चालले होते, देते का एकदाने. हा कधीच कोणाचं काही न्यायचं नाही, ध्यानात ठेवा. हा हे दोष लागतात 3. कधीच न्यायचं नाही. हा ध्यानात ठेवा. कोणाचा कपडा घालायचा नाही, कोणाचे आभूषण घालायचे नाही. आपल्याला नसले आभूषण तर आपण तसं जायचं, पण कोणाचं कधीच घालायचं नाही. दोष लागत असतात. शास्त्रानं सांगितलं तो जर का दोषी असेल तर ते दोष त्याच्यात उतरतात. भागवतात वर्णन आलं, तुम्हाला माहिती का नाही काय माहित. त्या भागवतात राजा परीक्षिती शिकारीला चालला आणि शिकारीला जात असताना, ऐका ना, शिकारीला जात असताना त्याला असं वाटलं आज कोणता टोप घालू. कलीला 5 ठिकाणं दिले होते, त्यापैकी एक सुवर्ण दिलं होतं. म्हणले टोप कोणता घालू. त्यानं कपाट उघडलं. कपाट भीमानं जरासंधाला मारलं होतं आणि जरासंधाचा टोप आणला होता. वाक्य ऐका. आणि तो टोप राजा परीक्षितीनं घातलं आणि तो कुठे गेला, शिकारीला गेला. कलीनं पाहिलं की हा टोप हे सोनं दुसऱ्याचं आहे. कोणाचं आहे बोला. हे सोनं दुसऱ्याचं आहे. कली गेला आणि त्या टोपात गेला आणि बुद्धी भ्रष्ट झाली आणि साधूला मानणारा राजा, पण साधूच्या गळ्यात मेला साप टाकला. त्याचं पोरगा आलं आणि त्याच्या पोरानं सांगितलं ज्यानंही माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला साप टाकला असेल ते 7 दिवसात तक्षक साप डसून मर. कशाचा परिणाम आहे ओ माय हो. फक्त दुसऱ्याचं सोनं घालण्याचा परिणाम. दुसऱ्याचं सोनं घातलं तर परिस्थितीच्या काय बेजाऱ्या झाल्या पा, म्हणून कधी कोणाचं घालू नये. ऐका 3 दोष लागतात इथं होतो मी. किती दोष. 3 दोष लागतात. मोठेपणा संपतो, समाज उपेक्षा करतो आणि समाजात देव सुद्धा त्याला हलकं समजतो. मागणाऱ्याची किंमत नाही महाराज कधीच. तुम्ही काही मागा. हा फोन करून जर एवढं जरी म्हणले गणेश भाऊ कधी आपला सप्ताह घ्या ना, आपलं कीर्तन संपलं, त्याचं दुपटच वाजलं, ते म्हणले ले भिकार जोडे रे, म्हणले दुसरा घ्या पण याला घेऊ नका. मनात जरी असलं तरी कीर्तनकाराचं कीर्तन घेत नाही लोक. मग गणेश भाऊ म्हणले असं कोण म्हणले, कर तुम्हाला लय फोन आले आणि येतात भाऊ आपला कधी आहे सप्ताह. ते म्हणतात सप्ताह बाप्पा ते मला माहितच नाही कवा आहे. का मागणाऱ्याला काहीच मिळत नसतं. ध्यानात ठेवा. समाज उपेक्षा करतो, देव उपेक्षा करतो, मोठेपणा संपतो आणि हलकं समजल्या जातं. ऐका ना, मग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा, त्या महात्म्याला माहित नसेल का दोष लागतात म्हणून. बोला बोला. तुकोबराय का सामान्य आहे का. सामान्य आहे तुकोबराय. एवढा मोठा अधिकार असणारे तुकोबराय, त्यांना माहित नसेल का संदीप महाराज की दोष लागतात म्हणून. पण तरीही तुकोबराय मागतात. का मागतात त्याचं कारण असं आहे. ऐका त्याचं कारण असं आहे, येणाऱ्या काळात जीवाला कुठं काय आणि कसं मागावं याचं ज्ञान नसणार हे तुकोबरायला माहित आहे. येणाऱ्या काळात समाजाला कुठं काय मागावं कळणार नाही. ते कुठेही काही मागतील, कुठेही काय मागतील महाराज. आमच्या शेताजवळ एक दगड मांडलेला आहे, तो म्हसोबाचा आहे. कोणता देव येतो म्हसोबा. एकाला कोणतरी सांगितलं, म्हणले देवाची प्रार्थना केली की देव यश देतो. ते दररोज पायी शेतात जायचं. ते म्हणले आपल्याला देवान पैसे देवा, चांगलं यश भेटावं, म्हणून त्यानं 1 वर्ष म्हसोबाची पूजा केली. किती वर्ष. 1 वर्ष म्हसोबाची पूजा केली. म्हसोबा झाला प्रसन्न. त्याला म्हणले वरमपुरी बेटा बोल क्या चाहिए. म्हणले काय नाही तेवढं पायी जावं लागतंय, डोंगराचं वास येते, घोडं द्या म्हणले. काय द्या घोडं. ते म्हसोबा म्हणे येडपटा मलाच वाहन नाही, तुला कुठून देऊ. अहो जिथं जे नाही तिथं मागून फायदा आहे का सांगा ना. कपड्या दुकानात जायचं ना म्हणायचं ओ कपड्या दुकानदार काय झालं. अहो म्हणले गाडी लेकर कर वाजा लागली, लेच आवाज द्या लागली, अर्धा लिटर वंगण द्या बरं. वंगण कळतं का. वंगण कळतं. वंगण कशाला म्हणतात, ते गाडीत घालतात त्याला. कपड्या दुकानात वंगण भेटतं का. मग कुठं काय भेटतं हे माहीत नसेल येणाऱ्या काळात जीवाला. लोक कुठेही काही मागतील. म्हणून तुकोबराय म्हणतात मला दोष लागले तरी चालतील. समाजाला नाही कळत कुठं काय मागावं. मी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भजन करा विठ्ठल विठ्ठल काय झालं. एका माणसाचं लग्न होईना आणि ते सहज बाजारात त्याच्या मित्राला भेटलं. मित्राचा मुलगा त्याच्या संग होता. चांगला मोठा लट मुलगा होता 21 वर्षाचा. दोघं मित्र भेटले, बालपणचे मित्र होते. म्हणले जय हरी जय हरी. कुठं का रे म्हणले काय भेटच नाही तुझी. काय कस काय बरं आहे का. जो मित्र बाजारात होतो म्हणला हो बरं आहे. म्हणले काय लेकर बाळ. म्हणले हा माझा मुलगा आहे म्हणले 21 वर्षाचा. किती वर्षाचा. म्हणले तुझे मुलं केवढे घेत. ते म्हणले मुलं काय घेऊन बसला, लग्नच राहिला अजून.
म्हणले अजून राहिलं? म्हणले हो मित्रा. म्हणले कसं काय राहिलं? अरे म्हणले पहिले मुली पाहिल्या, कोणतीच मुलगी पसंत आली नाही, आणि 40 नंतर मुली जी आली ती पसंत केली, पण पोरीनं ना पसंत केलं. म्हणले मग आता? म्हणले आता 50चा झालो. म्हणले मग इच्छा काय? म्हणले अरे लग्न करायची इच्छा आहे ना. म्हणले ते का येडा आहे का? म्हणले का मुंजा थोडी मारा वाटते माणसाला. म्हणले पण आता मेळ कसा बसा? ते म्हणले मित्रा काही कर, पण तेवढं लग्नाचं मेळ लाव. म्हणले कशी पोरगी पाहिजेत आपल्याला? फक्त लोकांना दगड मांडू नाही मुंजाचा, काही कर म्हणले मित्रा, पण आपला मेळ लाव. म्हणले हाय भाऊ आमच्या गावात मुलगी, पण तुला पसंत आली पाहिजे. म्हणले कश काय? म्हणले थोडं शिल्लक आहे म्हणे अशी वजन. अरे म्हणले कशी चालती? म्हणले आता दाखव फक्त. ते म्हणले येऊ द्या सकाळी. यानं त्या मुलीच्या बापाला फोन केला, नवरदेव आहे आमच्याकडे, फक्त काय शिल्लक आहे? वय शिल्लक आहे. म्हणले जाऊ द्या ना, त्याचं वय शिल्लक आहे, याचं वजन शिल्लक आहे, घ्या बोलून नवरदेव. सकाळीच नवरदेव दाढी गिडी करून मेकअप करून फाउंडेशन लावून नवरीच्या समोर हजर झाला. समोरच्या खोलीत बसले. नवरीच्या बापानं आवाज द्याला पोरीला, बालू आण बाई चहा, आणा चहा आणा. नवरदेव आला, आणा आणा आणा. नवरी आली. महाराज या खाली पाहत होता, लाजायचा थोडा, खाली पाहत होता. पुढून नवरी आली. महाराज नवरी त्यानं पाहिल्याबरोबर त्याचं छातीत दबली. 2 क्विंटलची नवरी, साधी सुधी नाही. 2 क्विंटलची नवरी पाहून तिथं घाबरलं. ते म्हणले अरे बापरे. आणि ती तशी नाही आली, तिने एका हातात पोईन एका हातात चहा, दोन्ही संगच आणले. बाप म्हणला पुरी एकच आणत असतात. म्हणले पप्पा झंझटच नको डबल जा ये करणं, लय त्रास होतो मला. एकदाच खाके पिओ क्या पी के खाओ. घे म्हणले, खात खात पी का पीत पीत खाय आणि मल पाय. तिनं ते पोहे दिले, चहा दिला, आणि त्यानं पाहलं पोरगी आत गेली. त्याने एक घास पोह्याचा घ्यायचा आणि एक घोट चहाचा घ्यायचा. मित्राने विचारलं का रे बाबा कस काय पोरगी पसंत आहे का? असेल तर सांग, आग्रह नाही, मी दाखवणार आहे. दाखवणारे हुशार असतात. बाप्पा हा बरं हो नंतर आपल्याकडे बोलू नका. हा तुमचं तुम्ही पहा, एकदा क्लिअर करा आणि मग मला सांगा. कायम सुटगाट मारतात. कोण? मंदात्री. त्यानं मित्राला सांगितलं. म्हणले मित्रा अरे आता काही म्हणला तू तर पर्याय नाही. म्हणले सांग म्हणले पसंत आहे म्हणून. म्हणले परत सांग. आता काय परत कहून बेजार करतो, सांग पसंत आहे. ठीक आहे. त्यानं सांगितलं त्या मुलीच्या बापाला. म्हणले ओ काका तुमची नवरी आमच्या नवरदेवाला पसंत आहे. अरे बाप रे. त्या पुरीच्या बापाला असा आनंद झाला, ते नाचतच आतल्या घरात गेलं. म्हणले बाई हे पुरी, हे बालू, अगं इतके नवरदेव आले, एकानंही तुला पसंत केलं नाही लेकरा, पण या नवरदेवानं पसंत केलं. बस 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 जमला, आता आनंदच आनंद आहे. बालू आत होती. म्हणले पप्पा काय म्हणणे? म्हणले अगं त्याला तू पसंत आहे. म्हणले त्याला जरी मी पसंत आहे, पण मला काही तो पसंत, मला तो पसंत नाही, मला नाही पसंत. म्हणले तो. बापानं डोक्याला हात लावला. म्हणले येडे, अगं आतापर्यंत इतके नवरदेव आले की निस्ता दुकानदारानं, किराणा दुकानदारानं, माऊली किराणा दुकानदारानं निस्त्या आपल्या पोयावर साखरेवर मागचा स्लॅब टाकला. इतके नवरदेव आले, आणि तू नाही म्हणते. म्हणे लेकरा येड्यानं करू नको ना बाळा. ए लेकरा हो म्हणणं, हो म्हणणं. ती म्हणली पप्पा नाही का? मग ते सांग. पुरीनं सांगितलं पप्पा मी याच्यामुळे नाही म्हणते, कारण हा नवरदेव मम्मीला पाहायला आला होता. त्यानं ते ऐकलं ना आपला धोत्राचा गोळ हातात धरला, कण बाहेर आलं. म्हणले आता मेळ जमत, हातात झालं, नाराज झालं. त्याला पुन्हा तरी सांगितलं बाळू मामाच्या ठिकाणी सप्ताह चालू आहे. म्हणले चला 2 टाइम जेवण आहे, भजन आहे, पूजन आहे, मस्त ऐकायला भेटतं. आता लग्न होत नाही, चला बाळू मामा सप्त्यात. आलं सप्त्यातून कीर्तनकाराच्या जवळ येऊन बसे. एका महाराजाला दया आली, त्याचं उलचक तोंड पाहिलं. म्हणले का रे इतका नाराज काहून आहे, काय त्रास काय तुला? म्हणले काय नाही बाबा सगळं चांगलं आहे. मी एवढा नाराज काहून? लग्न नाही झालं बाबा अजून. अरे म्हणले तुझं वय 50-55 दिसतं. हो ना बाबा, पण तसाच आहे ना अजून. लग्न करायची इच्छा आहे काय? हो बाबा पाहन काहीतरी असेल तर. आमच्या लोकांले लोक सांगतात महाराज आमच्याकडे नवरी, आमच्याकडे नवरदेव आहे. खरं तर मला असं वाटलं कीर्तन कथा कमी केल्यापेक्षा एक काम करणं पुरतं ते वधूवर सूचक केंद्रच काढावं. बस याचा बायोडाटा घ्यायचा, त्याचा बायोडाटा घ्यायचा आणि तेच करायचं. पण काय करावं, मला कीर्तन जास्त आहे सध्या, शक्य नाही. कीर्तन कमी झाल्यावरती करीन मी. ऐका. हां म्हणले तुझं लग्न करायचं. अरे म्हणले मग माझ्या देवाकडे जाय ना, माझा देव उदार आहे. त्या देवासारखा उदार नाही. म्हणले देव देईल का? म्हणले 100% बायको देईल, फक्त साधना कर. त्यानं ऐकलं. महाराज गेले निघून, हे घरी गेलं. म्हणले देवाची साधना केल्यावर बायको भेटते. ऐका कुठं काय मागावं याचं ज्ञान नसणार आहे, म्हणून लोक बेजार होतील. म्हणून तो कुबाराय मागणी मागतात. मी अभंगाच्या पहिले ह्याकडे वेकडे वाटचाल करावं ध्यान ठेवा.
आणि मग तो म्हणला मागथा कोणत्या देवाला. आपण महाराजाला विसरून गेलो कोणत्या देवाला मागायचं. जाऊ द्या म्हणे, काय महाराजाला म्हणायचं, आपल्या घराजवळ जे मंदिर आलं त्या मंदिरात जाऊ. त्याला सोपं मंदिर मारुतीचं होतं. ते 5 वर्ष त्यानं मारुतीची पूजा केली. किती वर्ष? 5 वर्ष. आणि 5 वर्षानं मारुतीराय प्रसन्न झाले. वरमब्रोही भक्ता काय मागायचं ते माग, मी द्यायला तयार आहे. ते म्हणले मारुतीराय काही देऊ नका, 55 5 60 झाले, फक्त एकच द्या. काय? फक्त बायको द्या. मारुतीरायानं वर पाहिलं, ड्रागर मारुतीरायाचे डोळे लाल झाले. म्हणले मूर्खा, तुला काही अक्कल आहे? म्हणले अरे मी सगळं अंगाला भगव लावून बसलो, महाजाच मिळ नाही, तुझा कुठं मिळ लाव. उठ म्हणले इथून, होय मंदिराच्या बाहेर, तुला कळतंय का कुठं काय मागा. उठ म्हणले, हो बाहेर. ते म्हणले देवा काढून देऊ नका ना. आणि काढून द्यायचं तर फक्त ठिकाण तर सांगा. पहिलं ठिकाण उकल्यामुळे एवढ्या बेजार झाल्या. कुठं मागाव हे कळल्या नाही. मुळे 5 वर्ष गेले ना, नवरदेव 60 वर आला ना. मारुतीराय म्हणले तुला मागायचं ना. अरे मग भगवान पांडुरंगाकडेच आहे. म्हणले देईन का? म्हणले वा वा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धाने, बस हे ब्रह्म जाणून शरण जाय. तू काही करू नको वेगळं, काही वेगळं करू नको. आणि तो पांडुरंगाकडे आला, प्रभू रामचंद्राकडे आला. आणि प्रभू रामचंद्रा पुढे त्यानं 5 वर्ष साधना केली. ऐका ना, 5 वर्षानं त्याला प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. म्हणले भक्ता वरमब्रोही सांग काय झालं. नवरदेवाचं वय सांगा. ए पोरू वय काय झालं? कोणाचं? कोणाचं? नवरदेव म्हणा. 65 वर्षाचा नवरदेव झाला. आणि 65 वर्षाच्या नवरदेवाला प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. किती वर्षाच्या? हा, कवळा लच नवरदेव. 65 वर्षाचा नवरदेव. प्रभू रामचंद्र म्हणले वरमब्रोही, म्हणले तेवढा बायकोचा मेळ लावा. देव म्हणले तथास्तु. आता तू देव आहे महाराज. म्हणले तू फक्त बाहेर निघ, तुला बायको भेटल. जसं बाहेर निघलं तसं एका माणसानं पाहिलं. ओ महाराज, अहो एक मिनिट, कुठलचे? म्हणले लांबचे. लग्न झालं का? म्हणले नाही ना, काहीच मिळ नाही. म्हणले पोर असेच करतात सध्या. लग्न झालं का? नाही बाप्पा, काहीच मिळ नाही ना. हाय काय महाराज कुठे मिळ? मा फक्त ते सांगायचं मिळ आहे. 7 दिवस संघ फिरतात आपले. तुम्हाला सोपं सांगतो, कुठं सप्त्याला जायचं, गावाजवळ असेल ना, आणि मोटरसायकल ड्रायव्हर नसेल, त्याला म्हणावं त्या गावात आहे ना, आपलं ऐकण्यातला माणूस 7 दिवस तो पट्ट्या थंडीत गाडी आणायला ध्यानात ठेवा. आणि 7व्या दिवशी म्हणायचं काय नालायक लोक आहे राजा. ते म्हणले शेती पाहिजेत. ऐका मला काय म्हणायचं. बराबर रामप्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. देव तो माणूस म्हणला का हो महाराज लग्न झालं का? म्हणले नाही नाही लग्न नाही झालं. म्हणले हाय आमच्या गावात मुलगी, करता का लग्न? म्हणले मग कोणाची? म्हणले तहसीलदाराची. कोणाची? अहो ते म्हणले माझ्याकडे गुंठा नाही, तहसीलदाराची मुलगी कशी देईल मला तो? अहो म्हणले तहसीलदार म्हणजे टोपण नावाचा आहे. म्हणले तो काय नोकरी फेकरीचा नाही, बकऱ्या वळतो. म्हणले तो टोपण नावाचे लोक असतात ना. आमच्या गावात आमदार, आमच्या गावात मुळात आमदार आहेत, पण एका टोपण नावाचा आमदार आहे. आमच्या गावात आमदार आहेच. मी आमदाराच्याच गावचा आहे ना. आमच्या गावात आमदार आहे, टोपण नावाचा आमदार आहे. लोक सकाळच्या काय आमदार कुणीकडे बकऱ्या? ते म्हणले बाभुळपणा. नावात काय? कुठं नावात काय नसते. आमची एक सख्खी भाऊजई माझी, हा तिचे मायबाप कुठं काशील गेलते काय अयोध्येला गेलते काय माहित. नाव ठेवताना ती पोरगी झाली, तिचं नाव सुलोचना ठेवलं. आमच्या सख्खीच भाऊजई माझी, सख्खी चुलत, तिचं नाव सुलोचना आहे. समाधान भाऊ दाखवून देईल तुम्हाला लिंगायला गेल्यावर. म्हणजे खिशातलं काही सांगत नाही मी. सुलोचना आहे नाव. सुलोचना, सु म्हणजे चांगले, लोचन म्हणजे डोळे. तिचं नाव सुलोचना. पण आमची जर वहिनी पाहिली महाराज आणि ती का हटली तू भिरायला ना, तर पाय ती भजाकडन मागती जिलाबी. नाव सुलोचना, डोळे मुंबई पुन्हा. काय मजा नाही त्याला. अहो नावाप्रमाणे असलं पाहिजे का नाही? नावाप्रमाणे असलं पाहिजे. चला मला विनोद नाही करायचे, मला पुढे बोलायचं. प्रभू रामचंद्र तथास्तु म्हणले. नवरी म्हणली तशी नवरी म्हणले. आणि थाटामाटात लग्न लागलं. लग्न लागल्यावर त्याला वाटलं ज्या देवाच्या कृपेनं प्राप्त झालं, चला पंढरपूरला. ते वारीला गेलं, आषाढी वारीला. वारीला गेलं तर गेलं बायकोला घेऊन. एकांतात मारावणीकडं ते प्रदक्षिणा रोडवर गेलं. तुम्ही प्रदक्षिणा रोड पाहिला, तुम्ही वारीत जाणारी मंडळी आषाढी एकादशीला प्रदक्षिणा रोडवर चालले आता का? अहो चालायचंच काम नाही, असं उभं राहायचं काम आहे. बस जिथं जायचं तिथं जातं मग. हे गेले जे पाठी मागून दिंडी आली, माऊली 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 दणकन. बायकोचा असं टाकला, बायको इकडं हा एक इकडं. 8 दिवसानं बायको पाहिली. एक फडण एकही सप्त्याचं ठिकाण सोडलं नाही. महाराजाकडे जाय म्हणले. महाराज एकदा मायकातून पुकाराव, जिथं सत्यभामा असेल तिथं तिनं माझ्याकडे यावं.
तर कशाची सत्यभामान कशाने याच्याकडे याचा मेळच लागला नाही. पोलीस स्टेशन रिपोर्ट, चौकड रिपोर्ट, काही मेळ जमला नाही. पौर्णिमेपर्यंत थांबला, हातात झालं आणि बाहेर एक तोंड करून बसलं दगडी पुलावर पंढरपूरच्या. एक साधू भेटला, म्हणले काय झालं रे? म्हणले महाराज बायको हरपली. देवा देवा करता करता भेटली. म्हणले मग? म्हणले सापडून नाही राहिले. अरे म्हणले येड्या, मग इथं काय बसला? अरे देव उदार आहे. कोण? अरे प्रभू रामचंद्र उदार आहे, जाय देवाकडे मागणं, देवाकडे जाय माझ्या महाग. ते म्हणले ज्या देवानं दिले त्याच्याकडेच मागू. ते प्रभू रामचंद्राकडे आलं आणि त्यानं 5 वर्ष प्रभू रामचंद्राची साधना केली आणि 5 वर्षांनी प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. वय 70. 5 वर्षांना प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. म्हणले भक्ता वरमृही, अरे का रे तू परत आला? म्हणले हो ना, मी पुन्हा येईन. अरे हो, पण का आला ते तर तू का आला ते तर सांग. म्हणले यायला कारण असं आहे. म्हणले देवा माझी बायको हरपली. म्हणले काही करा ओ राघवेंद्र सरकार, तुमच्या पाया पडतो, काही करा, तेवढी बायको सापडून द्या. प्रभू रामचंद्र म्हणला म्याड हे का रे? म्हणले माझी बायको हरपली तर मी पाहायला गेलो नाही. म्हणले मग ते हनुमंतरायाला पाठवलं होतं, तुझं परत ठिकाण चुकलं, तुला बायको शोधायची असेल तर ते घर पलीकडचं आहे, तो माणूस जात असतो. कोण? पुन्हा पठ्या 5 वर्ष हनुमंतरायाकडे आला, पुन्हा 5 वर्ष साधना केली, हनुमंतराय प्रसन्न झाले. वय 80 झालं का नू? 75. हनुमंतराय म्हणले वरमृही काय पाहिजे ते मांग पटकन. म्हणले हनुमंतराय ते तुम्ही नव्हता का गेले उडी मारून आणि सीतेचा शोध नव्हता केला का, तसा आमच्या सत्यभामाचा शोध करावा लागतो. एकदा उडी मारा म्हणले, सत्यभामा पाहून आणा. हनुमंत म्हणला आता उडी मारून सत्यभामा पाहून आणण्याची वेळ राहिली नाही, गौऱ्यान जळतन पाय आणि स्मशानात होय. आता त्या लायकीचा तू राहिला नाही. माझा दृष्टांत थांबवतो, मला मूळ सिद्धांत सांगायचा. त्याच्या सर्व बेजाऱ्या का झाल्या बोला आता? कशामुळे झाल्या? कुठं काय मागावं, कसं मागावं आणि काय मागावं याचं त्याला ज्ञान नव्हतं. तुकोबराय म्हणतात येणाऱ्या काळात याच्या बेजाऱ्या झाल्या तशा सामान्य सगळ्या जीवाच्या बेजाऱ्या होऊ नये. मग या जीवाच्या बेजाऱ्या वाचत असतील तर मला दोष लागले तरी चालतील, मला दोष लागले तरी चालतील. येणाऱ्या काळात लोकांना कुठं मागावं हे लोकांना कळाव, लोकांना मागणीचा नियम कळाव. म्हणून समूळ दोष स्वीकारून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या कडनं मागणी सांगतात कुठं मागायची. अभंगाच्या पहिल्याकडे व्या तुकोबारा येणाऱ्या काळात कुठं मागा हो याचं मागणी सांगतात. येणाऱ्या काळात दोष लागले तरी चालतील. काय उदार अंतकरण तुकोबारायचं सांगा. संत स्वतःला दोष लागले तरी चालतील पण तुमचं कल्याण व्हावं ही भूमिका संतांच्या अंतकरणात असते. म्हणून त्यांना माय म्हणल्या गेलं. ऐका तुकोबाराय म्हणतात देवा अरे मी नियमात मागा लागलो. कुठं मागा लागलो? मागणी कुठं असावी तर ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. कुठं मागणाऱ्यानं कुठं मागाव तर दारात उभं राहून मागावं. म्हणले शास्त्रात दारात उभं राहून यासाठी काही दृष्टांत आहे का? हो आहे. नियम असा सांगतो, शास्त्र असं सांगतं मागणाऱ्या दारात उभं राहावं. एका विद्वान पंडितानं दारात उभं राहून मागितलं. पुन्हा चला उदाहरण सांगतो. फार सुंदर उदाहरण आहे रामायणातलं. फार सुंदर उदाहरण आहे. रावणासारखा ज्ञानी नाही, रावणासारखा गुणवान नाही, रावणासारखा हुशार माणूस नाही. आणि तो रावण मागायला कुठं गेला आणि कुठं उभं राहायला दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळल. मागणी ही दारात असते. रावणाच्या लक्षात आलं की आपल्या बहिणी व बहिणीचा काय केला रामप्रभूनं, नाक आणि कान कापलं लक्ष्मणानं. मारीचाला सांगितलं मारीच मामा तुम्ही हरण होऊन जा म्हणले. कुठं? पंचवटी समोर. मारीच मामा हरण होऊन पंचवटी समोर आले. सुवर्णमृग झाले.
आणि सुवर्णमृग तिथं चरू लागला आणि चरता चरता ऐका सीतामाता फुलं तोडत होत्या. प्रभू रामचंद्र बसले होते. सीतामातेनं त्या सुवर्णमृगाकडे पाहिलं आणि आपल्या नवऱ्याला कधीच काम सांगितलं नव्हतं, पहिल्यांदा काम सांगितलं. सीतेने आयुष्यात कधीच देवाला काम सांगितलं नाही, पहिल्यांदा काम सांगितलं. आवाज दिला नवऱ्याला, काय हो मालक, तेवढं हरण आणून द्या मला. गीत रामायणात वर्णन करतात, तोडिता फुले मी सहज देखिला जाता, तोडिता फुले मी सहज देखिला जाता, मज आणून द्या हो हरी रघुनाथा, 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 तोडिता फुले मी सहज देखिला जाता, मज आणून द्या हरी रघुनाथा, मज आणून द्या हरी रघुनाथा, मज आणून द्या हरी रघुनाथा, मज आणून द्या हरी रघुनाथा. पहिल्यांदा काम सांगितलं माझ्या आईनं, पहिल्यांदा काम सांगितलं. म्हणले मालक मला नका सांगू, एकदाच सांगितलं. आणि ऐका, देवामध्ये साधूमध्ये समाज ऐका प्रकार कसा आहे. देवाला सांगितलं जा मला हरण आणून द्या, साधूचं हृदय आणि देवाचं हृदय सांगतो. आपण साधूच्या दरबारात आहे म्हणून थोडा भाव प्रकट करतो, प्रयत्न करतो. प्रभू रामचंद्रा सांगितलं जाओ भगवान स्वामी जा हरण घेऊन या. तो देव होता, जाय म्हणल्याबरोबर लगेच निघून गेला. देवाची विशेषता पाय, जा म्हणल्याबरोबर देव लगेच निघून गेला. देव निघून गेले, दूर अंतरावर गेल्यानंतर मारीच मरता मरता आवाज द्याला, लक्ष्मणा धाव. रामप्रभूच्या आवाजात सीतेनं ऐकला. सीता म्हणली माझा स्वामी माझा मालक काहीतरी संकटात आहे. लक्ष्मणाला सांगितलं लखन भैया अहो माझा मालक काहीतरी संकटात आहे हो, जा लवकर तुम्ही माझ्या मालकाला मदत करा. लक्ष्मणानं सांगितलं मा अगं ज्यानं संकट निर्माण केले त्याला कशाचं संकट आलं, तो तर जगाचा मालक आहे ना मा, काळजी करू नको मा. सांगितलं लक्ष्मणा जा माझा नवरा संकटात आहे. म्हणले आई मी तुम्हाला सोडून जाणार नाही. लक्ष्मणा तुम्हाला जावं लागेल. म्हणले मा मैं नाही जाऊंगा. हे याचं नाव साधू आहे. देवाला सांगितलं जा, देव निघून गेला. साधूला जा म्हणलं तरी साधू जाईना, कारण माहित होतं अहित आहे कोणाचं, सीतेचं. तुम्ही साधूला कितीही काढून द्या साधू जाणार नाही, कारण साधूला तुमचं हित कळतं अहित कळतं. देवाला जर काढून दिलं तू लगेच जातो. देवाच्या स्वभावात आणि साधूच्या स्वभावात एवढी विशेषता आहे. लक्ष्मणाला सांगितलं जा लक्ष्मणा. म्हणले मा मैं नहीं जाऊंगा. आपको जाना पड़ेगा लखन. म्हणले नहीं जाऊंगा. क्यों रुक रहे हो. लक्ष्मणानं सांगितलं मा तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. म्हणले जबाबदारी काय नाही, तुझ्या अंतकरणात पाप आहे लक्ष्मणा. तुला असं वाटतं माझा नवरा मरावा आणि ही सीता तुझी व्हावी नाही, असे आरोप केले लक्ष्मणावर. इतके आरोप केले, एवढं बोलल्या आई साहेब, एवढ्या बोलल्या. लक्ष्मण फक्त खाली मान घालून ऐकत होता, काही बोलला नाही. मा चुकीचं बोलत आहेस तू. अगं या लक्ष्मणानं तुझं तोंड आयुष्यात पाहिलं नाही ग, तू माझी आई आहेस. म्हणले नाही नाही तुझ्या अंतकरणात पाप आलं लक्ष्मणा, तू ज्या अर्थी जात नाही त्या अर्थी. शेवटी लक्ष्मणाचा नाईलाज झाला आणि लक्ष्मण म्हणाले मी जातो पण माझी एक आट आहे. म्हणले काय. लक्ष्मणानं आपल्या भात्यातून बाण काढला आणि एक रेष वडली. सांगितलं मा ही मर्यादा आहे, याच्या बाहेर जाऊ नकोस. ठाकलो शिद्वारीवर आहे आलो मी आता, ध्यान घ्या. मा ही रेष आहे, ही लक्ष्मण रेषा आहे. मा इसके बाहेर मत जाना मा, याच्या बाहेर जाऊ नकोस आई, याच्या बाहेर जाऊ नको. याच्या आत जोपर्यंत आहे, या मर्यादा माझी ही मर्यादा आहे, या मर्यादेत जोपर्यंत आहे ना आई तू, तोपर्यंत तू सुरक्षित आहे. शास्त्रानं साधूनं ग्रंथानं प्रत्येकाला मर्यादा दिलेल्या आहेत.
प्रत्येकानं मर्यादा सांभाळल्या पाहिजे. अरे वडिलानं वडिलाची मर्यादा सांभाळली पाहिजे, मुलानं मुलाची मर्यादा सांभाळली पाहिजे, सासूनं सासूची मर्यादा सांभाळली पाहिजे, सुनेनं सुनेची मर्यादा सांभाळली पाहिजे. हल्ली कोणीच कोणाच्या मर्यादा सांभाळलं ना, म्हणून इथं कोणाला सन्मान भेटेना. मर्यादा सांभाळली पाहिजे. स्त्रियांनी स्त्रियांच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. काय मर्यादा आहे? स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे, ही मर्यादा आहे. आता नका घेऊ, उद्यापासून ही मर्यादा आहे. काय मर्यादा? स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा, ही मर्यादा आहे. हा मर्यादा कळल्या पाहिजेत का नाही? हा कीर्तनकारानं भजने आहे ना, चाल म्हणत असताना, भजन म्हणत असताना तंबाखू खाऊन म्हणू नये, तोंडात गुटखा ठेवून म्हणू नये. ही काय आहे? कीर्तनाची मर्यादा आहे. नाही तोंडात गुटखा घोटकांचा लाभ कोंडू कोंडू जीवे कशाला कोणतो घरी वय भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके. भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. भजन ते मंगळवाणी, भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. कसंही म्हणायचं नाही, नरकाला जावं लागतं. पुढे जावं लागतं, नरकाला जावं लागतं. म्हणून मर्यादा आहे. गायकांनी भजनांनी सुद्धा भजन म्हणताना, गायन करताना आपण देवाला आवडतो, देवाची आठवण करतो असं म्हणावं. इतकं गोड म्हणावं की देवाला आवडलं पाहिजे ते. हा मीराबाई भजन करायच्या तर देव समोर नाचायचा, जनाबाई भजन करायच्या तर देव नाचायचा. आपण भजन केलं देव म्हणलं चाल रे बापले झाला हा, इतकं भंगार असावं का? हा म्हणून मर्यादा आहे. प्रत्येकानं मर्यादा पाळल्या पाहिजे. स्त्रियांच्या मर्यादा स्त्रियांनी पाळाव्या, मुलांच्या मर्यादा मुलांनी पाळाव्या. हे का नाही? मुलं म्हणले की त्यांनी 2 वाजले दांगडू केलाच पाहिजे, हे मर्यादा आहे. हा अहो लेकर दांगडू करणार नाही तो कोण करत आहे का नाही? त्याने रातच्या 2 वाजता 3 वाजता उठून बिस्किटचे पुढे खाल्ले पाहिजे. कारण ते लेकर आहे, ते कव्हाही काही करायला चालतं, ध्यानात ठेवा. त्यांना मर्यादा ही नाही, मर्यादा पाळल्या पाहिजे. सीतेला मर्यादा आखून दिली, मा इसके बाहेर मत जाना. याला साधू म्हणावं महाराज. एवढा त्रास झाला तरीही जाता जाता विचार केला कुणाचा? सीतेचा. याचं नाव साधू आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, काही म्हणा साधूला महाराज, साधू तुमच्या हिताचाच विचार करेल, त्याचं नाव साधू. हा हिताचाच विचार करेल महाराज. ऐका ना, मला पुढे बोलायचं. आणि मग लक्ष्मण गेल्यानंतर रावण आला. मला हे सांगायचं आता, हा मुद्दा आहे माझा. रावण आला आणि दारात उभा राहिला त्या रेषेच्या बाहेर. मा भवत देवी भक्ती भवती भिक्षाम देही, आणा भिक्षा. देवी भिक्षा आणा. आईसाहेबांना आतूनच आवाज दिला, बाबा हो साधू महाराज या ना आत. असंच असते आपला, कुणी महाराज दारा देऊ लगेच म्हणतात यान बाबा आत या. घरात नसतात बोलव, ध्यानात ठेवा. सीता म्हणली या ना, अरे ती या सीताच आहेत ना सगळ्या, या या या. तो रावण होता, तो प्रकांड विद्वान होता. रावण काही सामान्य होता का? रावणाबद्दल बोलताना भान ठेवत जा. माणसानं कोणाबद्दल बोलताना भान ठेवलं पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतो, मोठ्या माणसाबद्दल बोलताना भान ठेवलं पाहिजे. आपण हल्ली कोणीच कोणाचं भान ठेव ना, म्हणून बेजाऱ्या व्हायला लागल्या. तुम्हाला हात जोडून विनंती, मोठ्या माणसाबद्दल बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणी असो तुम्ही, लोक याची तर कोणाचा असू ना. मूर्ख होता रावण. अरे गप्रे, तो हरिपाठ पाठ नाही, एकादशी दिवशी काळे पन्ने घेऊन फिरतो मूर्खा. लगा अधिकारी रावणाबद्दल बोलण्याचा. रावणाचे 4 वेद पाठ होते. किती? रावण त्या काळातला उत्कृष्ट गायक होता, उत्कृष्ट वादक होता, चौरंगी हिरा होता. वक्तृत्व रावणासारखं त्या काळात कोणाकडे नव्हतं. रावण श्लोक म्हणायचा तर भगवान शंकर नाचायचे. रावण श्लोक गायचा तर भगवान शंकर नाचायचे. रावणानं म्हणलेले काही श्लोक आहेत, जर तुम्ही आज म्हणले तर भगवान शंकर प्रसन्न होतो. जटा गटा संभ्रमं भ्रमं निलिंब निलजरी विलोरवीची वल्लरी विराजमान मुरदरी दगद 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 ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चंद्रशेखरे रथे प्रतिक्षणं मम धराधरेंद्र नंदिने विलास बंधु बंधुर स्फुरद्यगंत संतती प्रमादमान मानसे. हे रावणाने लिहिलेले श्लोक आहे, माझ्या बापांना नाही.
आजही त्या श्लोकावर महाराज भगवान शंकर प्रसन्न होतो. हे रावणाने लिहिले, एवढा विद्वान रावण. तो रावण दारात आला, सांगितला देवी आत नाही येणार. म्हणले या ना महाराज. म्हणले नाही. म्हणले का नाही. म्हणले ठाकलो से द्वारे. याचकानं कुठं उभं राहावं तर दारात उभं राहावं. म्हणून तू उभं राह म्हणतात ठाकलोसे द्वारे, म्हणून दारात उभं राहावं. चला, आणि मी कोणत्या भूमिकेत आहे तर याचक भिकारी आहे. कोण आहे. याचक भिकारी आहे. याचक भिकारी, भिकाऱ्याच्या शास्त्रामध्ये बरेच प्रकार आहे. वेळ कमी राहिला म्हणून पटपट सांगतो. किती प्रकार आहे. काही ज्ञानी भिकारी, काही श्रीमंत भिकारी, काही सत्ताधीश भिकारी, काही दुर्बळ भिकारी, काही हक्काचे भिकारी, आणि शेवटचा याचक भिकारी. सत्ताधीश भिकारी कोणाला म्हणावं. जगाच्या मालकाला. येईल नाही, राजकीय लोकांना नाही. हे जग काय खरे. गुवाहाटीला एवढे आमदार आणि खासदार पळून गेल्यानंतर सुद्धा माहीत होत नाही हे काय सत्ताधीश डोंबल्या. यांना नाही कळत काय. सत्ताधीश भिकारी त्याला म्हणावं महाराज ज्याच्या सत्तेनं हे सगळं चालतं. गतिर्भ्रता प्रभू साक्षी श्रीनिवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निदानम विजय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या, म्या हलविल्या, ज्ञानोबराय म्हणतात. अरे सगळं माझ्या सत्तेत. पण आज माझ्यावर विशेष प्रेम दिसतं त्याचं. ती म्हणले याला बोलू दे आज, कारण उद्या पाकिट याच्याच हातात आहे. याला जर प्रमाणात बेचर करावं तर हे याचा हात सोडणार नाही. त्यामुळं आज याला जीवच लावा, काळजी करू नका. चला ऐका काय. अहो तो सत्ताधीश आहे. कोण देव, पण तो सुद्धा भिकारी झाला. कोणा दारात पटपट बोलतो. राजा बळीच्या दारात गेला आणि भीक मागू लागला. हे राजा मला भीक दे. काय मागितली तुम्हाला माहिती. सत्ताधीश भिकारी. नंबर 2 ज्ञानी भिकारी. कोण. अरे स्वप्नात गेला राजा हरिश्चंद्राच्या. कोण. विश्वामित्र. हा ज्ञानी भिकारी. नंबर 2. नंबर 3 नंबर 3 कोणता. श्रीमंत भिकारी. कोण. रावण. सोन्याची लंका असताना सीतेश दारात कटोरा घेऊन गेला. कोण. बोला 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 पटपट. श्रीमंत भिकारी. तिसरा दुर्बळ भिकारी. दुर्बळ भिकारी कोणाला म्हणावं. जे बस स्टँडवर असतात ते. 10 रुपये द्या, 20 रुपये द्या. ते बस स्टँडवर गाणं म्हणत असतात आहे का नाही. त्या बुलढाण्याच्या बस स्टँडवर एक भिकारी बसेल असतो. 10 रुपये गाणं, 10 रुपयात गाणं मागतो. गाणं म्हणतात ते. दे रे दर्शन गजानन मला तुझ्या नामाचा छंद लागला. आवाज लागला की मला म्हणा वाटतं. पण ती घडी अशी जोऱ्यात पळा लागली. पर त्या घडीने विचार करावं ना की असीन खेडचीचे म्हणून. पण ती आज माझा काही विचार करे ना. बरं त्या घडीने एवढा आता विचार करावा मी शेंदूर त्यांचा आहे म्हणून. ती काही थांब ना. जेल कळलं ते भाग्यवान. जेल नाही कळलं ते सकाळी कळलं. म्हणले बाई राती महाराज. चला ऐका ऐका मला काय म्हणायचं तर. सत्ताधीश भिकारी झाला, श्रीमंत झाला, ज्ञानी झाला, दुर्बळ भिकारी झाला. दुर्बळ भिकारी त्याला म्हणा. हक्काचे भिकारी कोणते. हे हक्काचे भिकारी. होईना भिकारी भिकारी हे पंढरीचा वारकरी. हे हक्काचे भिकारी आहे. जे पंढरीचे वारकरी आहेत ना ते हक्काचे भिकारी. आणि देवा तुकोबराय म्हणतात मी हे भिकारी नाही. मी कोणता आहे तर याचक भिकारी. मी याचना करणारा भिकारी. देवा तुझ्या दारात उभा आहे आणि मला काय दे तर परमार्थासाठी लागणार भांडवल दे.
7 दिवस तुम्हाला कोणच त्रास द्यायला नाही. एकदा गोड भजन म्हणायचं बाळू मामाच. सगळ्यांनी हातवरी करायचे आता. चला. हा बाळू मामा बोल रे, 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 बिको दे बिको, बाळू मामा बोल रे, 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 बाळू मामा बल्लारी की बारी, 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 माझ्या बल्लारी की बारी, बल्लारी की बारी, माझ्या बल्लारी की बारी, खंडोबाची बारी, माझ्या खंडोबाची बारी.
वारी मल्हारीची 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 वारी येळकोट येळकोट सदानंदाचा करा हात खाली. ही शक्ती आहे खंडोबाची बाळूमामाची. चला, संकल्पित वेळ फार कमी राहिला, तेवढ्या वेळात अभंगाचं चिंतन थोडं ध्यान देऊन ऐका. काय म्हणाले महाराज? महाराज म्हणले मज भिक काय देवा प्रेम भातुके पाठवा देवा. अरे परमार्थासाठी लागणारं भांडवल आहे ना, त्याचं नाव प्रेम आहे. मला ते प्रेम दे. का? कारण परमार्थ प्रेमाशिवाय होत नाही. हा, नाकाविन मोती अर्थाविन पोथी प्रेमाविन भजन. पण एक प्रश्न उपस्थित होतो, तुकोबराय देवाकडे प्रेम मागतात. का मागतात? कारण देवाला प्रेम आवडतं म्हणून मागतात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. दुर्योधनानं 56 प्रकारचा भोग बनवला, स्वयंपाक बनवला, पण दुर्योधनाच्या घरी जेवला नाही देव. चल विदुरा घर जाई. का? दुर्योधन का मेवा त्यागो दास विदुर घर पाओ. का? कर सबसे ऊंचे प्रेम सगाई. गिरिधरी डोलता भाप का भूका गिरिधरी डोलता भाप का भूका गिरिधरी डोलता भाप का भूका गिरिधरी डोलता भाप का भूका. देवाला जर काय आवडत असेल तर प्रेम आवडतं, आणि प्रेमासाठी तो भुकेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात मज भिक काही देवा. देवाला प्रेम आवडतं म्हणून देवाकडेच का मागतात? प्रेम फक्त देवाकडेच आहे म्हणून देवाला मागतात. प्रेम देवाचे देणे. मी लहानपणी गाणं ऐकलं होतं एक, प्रेम देवाकडेच आहे म्हणून देवाला मागायचं. गाणं ऐकलं होतं. प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे लेणे. ते देवा घरचे लेणे. ते देवाच्या घरचा आहे म्हणून तुकोबराय म्हणतात मज भिक काही देवा. आणि जीवनात काही मागू नका. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. पैशानं माणूस मोठा होत नाही राजा हो. अरे माणूस प्रेमानं मोठा होतो. ऐका ना, तुम्ही कितीही पैसा कमवा माणसं जवळ येणार नाही, पण प्रेम असेल तर माणसं जवळ येते. अरे काय कमवायचं? काही कमवू नका रे, फक्त माणसं कमवा. पैसा कवाही कमवता येईल, माणसं नाही कमवता येईल. माणसं कमवता आले पाहिजे. 3 गोष्टी ध्यानात ठेवा माझ्या. आपण चाला लागलो ना तर लोकांनी वाकून रामराम घालावं, एवढं गोड जीवन असावं माणसाचं. आपण बसलो की लोकांना आपल्या जवळ येऊन बसावं, एवढं सुंदर जीवन असावं. आणि आपण ज्या दिवशी मरू ना त्या दिवशी लोकांना आपल्यासाठी डोळ्यात पाणी आणावं. संपलं जीवन. कोण पाहा लागलं तुमच्या कपड्यात किती पैसे? कोण पाहा लागलं? बोला ना. काही नाही महाराज, काही नाही. ऐका, प्रेमानं जगा गड्यावर. अरे पैसे का संग न्यायचे का ते? पण प्रेम संग जातं, ध्यानात ठेवा. एका कवीचं फार गोड वाक्य आहे. ते म्हणतात लाख कमाले हीरे मोती जेब कफन में नहीं है होती. टाइम संपला. लाख कमाले हिरे मोती जेब कफन में नाही होती. अरे कफन मध्ये गेल्यानंतर जेब राहत नाही गड्या हो, प्रेम राहतं. महाराज म्हणतात मज प्रेम दे, मला प्रेम दे देवा. आणि हे बघ देवा, प्रेम देत असताना दुसरा महत्वाची सूचना, तुझ्या दारात आलो रिकामा पाठवू नको. काय कर तर याचकाचा भार
ठेवू नये एरझार. एरझाऱ्या मारा लावू नको. काय द्यायचं ते एकदा द्या. तुम्हाला विनंती सर्वाला, कुणी दारात आलं ना काय द्यायचं ते एकदा देत जा. असं म्हणा जाऊ नका ते घरी नाही हे घरी नाही, वापस पाठवू नये. याचकाचा भार घेऊ नये. एरझारा मार लावू नये. एकच अर्ध्याच मिनिटात दृष्टांत सेवा समाप्त. महाभारतातला सुंदर दृष्टांत आहे. काय झालं, धर्मराज राजा झाले आणि राजा झाल्यानंतर एक माणूस त्यांच्याकडे आला, म्हणले महाराज तुम्ही राजा झाले, घराची परिस्थिती फार हलाखीची आहे. महाराज काही देऊ नका, फक्त संध्याकाळ पुरतं अन्न द्या. राजा म्हणला मी राजा आहे, संध्याकाळ पुरतं नाही, तुला 4 एकर शेती देतो, 2 बैल देतो, 2 गायी देतो आणि धान्याचं पोतं देतो, जेणेकरून तुझ्या जीवनात ही भिकारपणा राहणार नाही, गरीबपणा राहणार नाही. राजा उदार होता. पण संध्याकाळ झाली होती. धर्मराज म्हणला भल्या माणसा फक्त उद्या सकाळी आणि सगळं घेऊन जाय. तो नाचतच निघाला घरी की उद्या धर्मराज मला हे सगळं देणार आहे. नाचतच निघाला. भीमदादा पुढून आले. भीमदादाने विचारलं नाचत काहून चालला? म्हणले उद्या राजा हे सगळं देणार आहे. म्हणले चाल माझ्या संग. भीमानं दंड धरला आणि पुन्हा राजाकडे नेलं आणि राजा पुढे उभं केलं. तो म्हणला भीमदादा जाऊ द्या ना. म्हणले चाल राजाकडं. राजा पुढे उभं केलं आणि राजा पुढे उभं केल्यानंतर भीमदादा धर्मराजाला म्हणतो दादा त्याला वापस का पाठवलं? धर्मराज म्हणतो अरे भीमा रात्र झाली ना, उद्या सकाळी सगळं देतो. त्यावेळेस भीमाचे शब्द म्हणले दादा मला माहिती आहे तुम्ही सकाळी हे सगळं देसाल, पण रातच्याच तुम्हाला अटॅक आला आणि तुम्ही मेले, मग काय गॅरंटी? उद्या देता का म्हणता? मग रातच्या मेल्यावर पुन्हा द्यायचं याला. म्हणून तुम्ही एक काम करा ना, काय आत्ताच द्या. का? कारण जीवनाचा काय भरोसा आहे महाराज? हो, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. काही गॅरंटी नाही गड्या. मग का सकाळी चक्रा मारा लावू नका. काय द्यायचं ते एकदा देऊन टाका, मोकळं व्हा, बेजार होऊ नका. आणि देवा तू सुद्धा आम्हाला बेजार करू नका. आम्ही फुकट मागत नाही. तू का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. आम्ही देवा जन्मोजन्मी तुझी सेवा केली. सरळ सरळ पहिल्या कडव्याचा अर्थ झाला आणि 3 कडव्याचा अर्थ सरळ मांडला. अभंग संपला, टाइम संपला. आता फक्त सूचना म्हणजे ठळक बातम्या. थोडं ध्यान द्या माझ्या शब्दाकडं, ऐका माझा आता. गेल्या 7 दिवसापासून आपण हा परमार्थिक सोहळा संपन्न करत आहोत. तुम्ही इतके अंतर येता त्या कार्यक्रमावर, या बाळूमामावर तुमचे खरंच प्रेम आहे. मी प्रथम ते काम करतो माझ्या या सर्व वारकऱ्यातर्फे. तुम्हाला सर्व इतक्या अंतर येऊन या परमार्थिक सोहळ्याचा आनंद तुम्ही